तर जमीन जर तुमची निरोगी असेल तर झाडं निरोगी राहतात. झाडं निरोगी राहिली तर फळं निरोगी येतात आणि फळं निरोगी राहिली तर ती फळं खाणारी जी आपल्यासारखी माणसं असतात ती माणसं निरोगी राहतात. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? आपली झाडं कशी आहेत? तर झाडे तुमचे मजेत असतील. तर मित्रांनो, तुमच्याच कमेंट येत होतं की बरेच दिवस झाले तुझे व्हिडिओ आलेले नाही आहे. तर काही वैयक्तिक कारणामुळे मला शेतावर यायला जमलं नाही आहे, परंतु आज मी आलो आहे. आणि तुमच्याच कमेंट होत्या की कोणती खतं वापरलेली आहेस यावर्षी, झाडं कशी आहेत, तर ते आम्हाला सांग एकदा. तर मित्रांनो, आधी आपण झाडं बघूया. तर ही झाडं आहेत आणि झाडं बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती खतं आपण यावर्षी दिलेली आहेत. तर ही बघा, ही आपली आंब्याची झाडं आहेत. आता ह्या 2 वर्ष झालेल्या आहे झाडांना. हे आपलं 1 वर्षाचं रोपटं आहे. कसं हेल्दी दिसतंय, छान दिसतंय. कोणती खतं वापरलेली आहेत ते सुद्धा मी सांगणारच आहे. परंतु आता 2-3 आंब्याची झाडं बघा आपली, त्याच्यानंतर आपण खतांवरती बोलूया. मित्रांनो, प्रत्येकाचा कल आता रासायनिक खतांकडे जास्त असतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की रासायनिक खत दिल्यामुळे दर्जेदार उत्पन्न येतं. परंतु उत्पन्न तुमचं दर्जेदार येऊ शकतं, परंतु तुमच्या मातीची सुपीकता आहे, तो दर्जेदार जो पणा आहे सुपीकतेचा, तो कमी होतो. त्याच्यामुळे मित्रांनो, मी ठरवलं आहे मागच्या वर्षीसुद्धा मी फक्त ही झाडांची पहिल्या वर्षी जेव्हा लागवड केली होती 2024 जूनमध्ये, तेव्हा फक्त सिंगल सुपर फॉस्फेट 100 ग्रॅम टाकलं होतं आणि शेणखत टाकलं होतं 15 ते 20, म्हणजे 2 ते 3 गमेले मोठे मोठे आपले जे येतात ना 5-6 किलोचे, ते शेणखत टाकलं होतं. मागच्या वर्षीसुद्धा मी फक्त शेणखतच टाकलं होतं आणि यावर्षीसुद्धा मी फक्त शेणखतच टाकलेलं आहे मित्रांनो. आणि सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे जमीनची सुपीकता आहे ती चांगली टिकून राहते, जमीन भुसभुशीत राहते. जमिनीमध्ये काही सूक्ष्म जीवाणू असतात जे आपल्या झाडांसाठी, आपल्या झाडांच्या पोषणासाठी जे अतिशय उपयुक्त असतात आणि ते जीवाणू टिकून राहतात. तर मित्रांनो, रासायनिक खतांचा वापर करायला पाहिजे, कारण झाडांच्या प्राथमिक वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे, परंतु त्याचे प्रमाण असावं. आणि एकदा नंतर झाडाने तग धरल्यानंतर त्यांना रासायनिक खतांची आवश्यकता नसते. बरेच लोक रासायनिक खतांचा वापर करतात जास्त उत्पन्न घेण्यासाठी, परंतु कसं असतं, जमीन जर तुमची निरोगी असेल तर झाडं निरोगी राहतात. झाडं निरोगी राहिली तर फळं निरोगी येतात आणि फळं निरोगी राहिली तर ती फळं खाणारी जी आपल्यासारखी माणसं असतात ती माणसं निरोगी राहतात. ही काळजी आपण घेतली पाहिजे निरोगी राहण्यासाठी. तर मित्रांनो, मी संकल्प केलेला आहे शेणखत आणि सेंद्रिय खतं वापरण्याचा. तर यावर्षी तुमचीच कमेंट होती की कोणती खतं दिलेली आहेस. तर मित्रांनो, मी फक्त शेणखत वापरलेलं आहे. ही आपली झाडं तुम्ही बघू शकता, शेणखतावरती जी झाडं आहेत बघा. हे बघा, फक्त शेणखत पहिल्या वर्षी यांना मी फक्त 10% बोला 10% रासायनिक खतांचा वापर मी केलेला आहे. तर मित्रांनो, हाच संदेश घ्या आणि तुमच्या कमेंट होत्या की कोणती खतं वापरलीस, तर मी फक्त शेणखत वापरले. तुम्हीसुद्धा शेणखत वापरा, सेंद्रिय खतांचा वापर करा आणि आपल्या जमिनीची सुपीकता टिकून ठेवा. चला, आपल्या झाडांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.